शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत आज बालगोपाल तालीम मंडळ आणि पीटीएम अ यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत राहिली। सामन्याच्या पूर्वार्धात पीटीएमच्या ऋषिकेश मेथे पाटीलनं हेडद्वारे गोल केला तर बालगोपालच्या रोहित कुरणे यानं पेनल्टीवर गोल नोंदवत बरोबरी साधली। या सामन्यात दोन्ही संघांनी पंचाच्या पेनल्टी निर्णयावर आक्षेप नोंदवला। कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे। स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यांमध्ये आज पीटीएम अ आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात लढत झाली। ही लढत पाहण्यासाठी दोन्ही संघांच्या समर्थकांसह फुटबॉल प्रेमींनी गर्दी केली होती। महिला प्रेक्षकांनीही सामना पाहण्यासाठी हजेरी लावली। पूर्वार्धात बालगोपालच्या खेळाडूंनी पीटीएमच्या अक्षय पायमल, यश देवणे, ओंकार मोरे यांच्या चढाया रोखल्या। त्यानंतर सामन्याच्या 13व्या मिनिटाला पीटीएमच्या अरबाज पेंढारीच्या पासवर ऋषिकेश मेथे पाटील यानं अवघ्या 13व्या हेडद्वारे गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। यानंतर बालगोपालच्या राकेश सिंग, सुजित आर, आकाश मोरे यांनी केलेल्या चढाया फारशा उपयोगी ठरल्या नाहीत। त्यांच्या आशिष कुरणे यानं मारलेली फ्री किक पीटीएमचा गोलरक्षक राजू मिरियाला यानं उत्कृष्टरित्या रोखला। त्यांच्या ऋतुराज पाटीलच्या 2 आणि रोहित कुरणेची एका गोलची सोपी संधी वाया गेली। पूर्वार्धात पीटीएमची आघाडी कायम राहिली। उत्तरार्धात पीटीएमचा गोलरक्षक राजू मिरियाला यानं बालगोपालचा नैगर रंगबम सिंग याला छोट्या डीमध्ये धोकादायकरित्या रोखल्यानं पंचांनी बालगोपालला पेनल्टी बहाल केली। या पेनल्टीवर 58व्या मिनिटाला बालगोपालच्या रोहित कुरणे यानं गोल करत संघाला बरोबरी साधून दिली। त्यानंतर पीटीएमच्या ओंकार मोरेच्या पासवर ऋषिकेश मेथे पाटील याला गोल नोंदवण्याची संधी मिळाली होती, परंतु ती वाया गेली। ओंकार पाटील, प्रथमेश हेरेकर, अक्षय पायमल, यश देवणे या पीटीएमच्या खेळाडूंनी चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं। या सामन्यात पंचांच्या चुकीच्या निर्णयावर पीटीएमचे प्रशिक्षक शिवाजी पाटील यांनी नाराजी व्यक्त केली। ज्या पद्धतीनं आम्हाला चान्सेस आले ते चान्स माझ्या प्लेयरांनी उठवले नाहीत आणि दुर्दैवानं काही वेळी पंचाने देखील चुकीचे डिसिजन दिले। ते व्हायला नसायला पाहिजे। समान नागरिक कायदा आहे तर समान नागरिकच व्हायला पाहिजे। कारण काय होतं, एक टीमला एक कायदा आणि एका टीमला एक कायदा हे चालणार नाही। तर तुम्ही सगळ्यांना एकसारखे कायदे लावा। माझा आता जो पेनल्टी मला मिळायला पाहिजे होती ती दिली नाही आणि तिकडे पेनल्टी दिली। ती पेनल्टी मी म्हणतो मान्य आहे मला, पण इथं पण होती आणि दुसरीही होती आमच्यावर पेनल्टी, ती पण दिली नाही। मग असं करू नका ना तुम्ही। तुम्हाला हे सगळं जर करायचं असलं तर मग तुम्हीच पंच रवा, तुम्हीच खेळा। बालगोपालच्या संघानं चांगला समन्वय साधला, मात्र पेनल्टीबाबत पंचांचे निर्णय काहीसे वादग्रस्त ठरल्याचं बालगोपालचे प्रशिक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितलं। पहिल्या हाफमध्ये डिफेन्समध्ये थोडं कोऑर्डिनेशन नसल्यामुळे आमच्यावर गोल झाला, पण नंतर संघानं हाफ लाईन आणि फॉरवर्ड लाईन यांच्यात चांगल्या कॉम्बिनेशनमुळं आम्ही तो स्कोअर फेडला। पण काही रेफरीज आपण 1-2 फाऊल्स मिस म्हणजे आमच्या अपोजिट गेले असं मला वाटते। तो पण एक म्हणजे पेनाल्टीचा एक चान्स होता असं मला एक वाटते। पण ओव्हरऑल टीमनं चांगली फाईट दिली आणि पिछाडीवरनं येऊन स्कोअर फेडला, त्यामुळं आमच्या टीमचा कॉन्फिडन्स चांगला झाला। या सामन्यात पंच म्हणून प्रदीप साळुंखे, राजेंद्र राऊत, अजिंक्य गुजर, सुनील पवार यांनी काम पाहिलं। शनिवारी 23 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता झुंजार क्लब विरुद्ध कोल्हापूर पोलीस संघ, सायंकाळच्या सत्रात शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पीटीएम अ अशा लढती होणार आहेत।